आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आयोजित तालुका पातळीवरील जनता दरबाराला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आलेल्या अर्जांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले। त्यानंतर 90% आलेल्या अर्जांची सोडवणूक जागीच करण्यात आली। यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नेमका काय विषय? पारंपरिक मच्छीमारांनी 10 नॉटिकल माईलच्या बाहेर जे मासेमारी करण्याची परवानगी दिलेली आहे ट्रॉलरला, तर ती आतमध्ये करावी अशा पद्धतीची मागणी होती, पण ते काही शक्य नाही। आणि पारंपरिक मच्छीमारांच्या अडीअडचणीसाठी त्यांना एक बैठकीचं आयोजन पाहिजे, ती बैठक आम्ही करणार आहोत। नाही, याच्यामध्ये राज्य सरकारचे नाही परंतु केंद्र सरकारचे ज्या काही यंत्रणा आहेत, उदाहरणार्थ BSNL, त्यांना मी समज दिला आहे, पण त्यांनी पण आलं पाहिजे। BSNL जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तरी प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जागेतच उभं करते ना, त्याच्यामुळे चांगलं बाउंडिंग स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असलं पाहिजे। आणि मागण्या काय, आमच्या टॉवरचा रेंज चांगला करा, कनेक्टिव्हिटी चांगली करा, आणि ही त्यांची जबाबदारी आहे। आणि न आलेले असताना देखील नंतर त्यांना बोलवून मी आणलेला आहे, योग्य तो समज दिलेला आहे। मग अशी 2 मुलांचा विषय बोललात ना, तो लक्षात नाही आला, काय विषय? 2 मुलं पूर्वी, म्हणजे आता त्या नावं नको त्यांची, पण त्यांच्या बालपणी रिमांड होममध्ये होती आणि त्यांच्या एक जमिनीचा विषय गेली 5 वर्ष प्रलंबित होता। तर अनेक वेळा सांगून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळू शकला नाही। अनेकांकडे ते गेले। शेवटी रिमांड होममधली मुलं शिकून जेव्हा चांगल्या पद्धतीचे उद्योग करतात, उद्योगधंदे करतात आणि योग्य गोष्ट प्रशासनाकडे मांडतात, ते प्रशासनानं त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे। समोर कोण आहेत, किती दिग्गज आहेत, किती पैसेवाले आहेत हे बघण्यापेक्षा जे या स्ट्रगलमधनं मोठे झाले आहेत आणि त्यांची योग्य बाजू असेल तर, समोरच्यांची योग्य बाजू असेल तर कराच, माझं काही म्हणणं नाही। पण ते आज सकाळपर्यंत झालं नाही आणि सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं, जर योग्य नसेल तर ते रिजेक्ट करा, योग्य असेल तर ते झालं पाहिजे, पण 12 वाजेपर्यंत झालं पाहिजे। आणि मला कॉन्फिडन्स होता, मला आत्मविश्वास होता की ज्या 2 मुलांचं काम जे मी सांगितलेलं आहे हे त्यांच्या बाजूनच निकाल आहे, पण निकाल द्यायला ती फाईल 20 दिवस कपाटामध्ये ठेवलेली होती। 2 तासात बाहेर आले आणि त्यांना न्याय मिळाला। जमीन नावावर करायची होती की काय? त्यांचं घराघरातलं वाटपाचा विषय होता। लोकांचे ते संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच सोडवले तर पालकमंत्र्यांपर्यंत लोक येऊ शकत नाही। कसं असतं, काही ठिकाणी पालकमंत्र्यावरच लोकांचा विश्वास असतो, त्याच्यामुळे कदाचित लोक येत असतील, पण काम होण्याशी मतलब आहे। अधिकाऱ्यांकडनं झालं काय किंवा माझ्याकडनं झालं काय, शेवटी आम्ही प्रशासनाचेच भाग आहोत। आणि मी केलं तर फार मोठं कौतुक केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं तर कौतुक नाही, शेवटी अधिकारीच काम करत असतात। पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक चॅनल तयार करायचा असतो, तो प्रक्रिया आज सुरू झाली। जिल्ह्याचा विचार केला तर 120 अर्ज म्हणजे प्रशासन चांगलं काम करते। नक्कीच सांगतो की तुम्ही अन्य जिल्ह्यातले जर जनता दरबार बघितला, तिथं हजारो लोक येतात आणि या जिल्ह्यामध्ये प्रशासन अधिकारी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवत आहेत। जे नाईलाजानं होत नाहीत अधिकाऱ्यांकडनं ते माझ्यापर्यंत आलेले आहेत। याचा अर्थ तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे की प्रशासन, मग पोलीस प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, मुख्य प्रशासन असेल, हे अतिशय लोकांना विश्वासात घेऊन काम करते, हे आजच्या या जनता दरबारानं साबित झालेलं आहे। त्यामुळे हे देखील एक अद्भुत आश्चर्य आम्हाला बघायला मिळालं आणि सगळा जनता दरबार देखील आपल्याला बघता आला। जवळजवळ 90% लोकांना इथंच न्याय देण्याची भूमिका प्रशासन म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतली। काही शासनाचे विषय आहेत किंवा अन्य काही ठिकाणचे विषय आहेत, शासनाकडे आम्ही पाठवू। दर महिन्याला हा जनता दरबार आता सुरू राहील आणि हा जनता दरबार प्रत्येक मतदारसंघामध्ये होईल आणि जिल्ह्याचा जनता दरबार हा दर महिन्याला होईल आणि मतदारसंघात दर 3 महिन्यानं होईल। अशा पद्धतीचं जनता दरबाराचं आयोजन आजपासून आम्ही सुरू केलं। जवळजवळ 123 ते 25 अर्ज या जनता दरबारामध्ये आले होते विविध ठिकाणून, आणि काही वैयक्तिक होते, काही मदतीचे होते, काही सरकारच्या संबंधित होते। त्याला न्याय देण्याची भूमिका आज आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली। काही प्रशासनातली देखील माणसं जनता दरबारमध्ये आली होती, ती देखील आपण बघितली। त्यांची भूमिका देखील काय आहे हे आपण सगळ्यांनी बघून घेतलेली आहे। त्याच्यावर आता मला असं वाटतं की CO मॅडम आणि आमचे SP साहेब योग्य तो निर्णय घेतील। पण एकंदरीत लोकांचं शंकांचं जर निरसन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा जनता दरबारला प्रतिसाद मिळतो आणि लोकांचं समाधान देखील होतं। त्याच्यामुळे आज जनता दरबार घेतल्यानंतर आम्ही देखील समाधानी आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनामार्फत न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।